केली आणि समालोचकाची गरज आहे क्रिकेटच्या स्पर्धेला हे त्यांनी दाखवून दिलं। त्यामुळे संघर्ष त्यांना खूप करावा लागला आणि त्यांनी संघर्षाचा पाया रचल्यानंतर आमच्या सारख्यांना निश्चित प्रकारे मोठी संधी मिळाली। पुढे जात असताना एक मोठं क्षेत्र आमच्यासाठी खुलं झालं। आज पुणे जिल्ह्याचा विचार केला तर आमच्याकडे जवळपास 70 कमेंटेटर आहेत जे प्रोफेशनली काम करतात। अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता मोठमोठ्या स्पर्धा आहेत आणि तिथेही भरपूर कमेंटेटर्स आहेत। ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या तालुक्या जिल्ह्यांमध्ये जात असतो तिकडे सुद्धा रायगड जिल्हा समालोचक असोसिएशन आहे, तिथे जवळपास 250 कमेंटेटर्स आहेत। भिवंडी, डोंबिवली, मुंबई या परिसरामध्ये सुद्धा असे शेकडो कमेंटेटर्स आहेत आज महाराष्ट्रामध्ये जे काम करतायत। मात्र एक काळ असा होता की फक्त एकच नाव होतं क्रिकेट समालोचन क्षेत्रामध्ये आणि ते म्हणजे सीताराम चौधरी। जाऊया मैदानामध्ये जिथे मॅच सुरू आहे। पहिला चेंडू तर संपन्न होतोय। अक्षयचा इथे फटका एक्झिक्यूट केला जातोय। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा उशिराने या ठिकाणी येतोय। 2 धावा प्राप्त होतील। या ठिकाणी सन्माननीय नरेश ढोमे सर यांच्या समालोचनासाठी अजय शेठ चौधरी यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद अजय शेठ चौधरी। धन्यवाद सर्व मान्यवरांचे। आज मोठ्या संख्येने आपण सामन्यांचा आस्वाद घेताना इथे उपस्थित आहात। पलीकडच्या बाजूला आमच्या माता भगिनी सुद्धा सामन्याचा आस्वाद घेत आहेत। सर्वांचं स्वागत आहे। उन्हाचा तडाखा निश्चित जाणवतोय, उन्हाची लाही खरं तर होते अंगाची अशी परिस्थिती आहे आणि शेतातली सुद्धा कामं सुरू आहेत। मला वाटतं सध्या कांदे काढण्याची लगबग असणार आहे आणि असं असताना सुद्धा इथे मोठ्या संख्येने फक्त खेळावरती प्रेम करणारी मंडळी आहेत। मला वाटतं गारखिंडी गावातली कांदे काढणी झाली असेल। यावर्षी पाऊस खूप कमी पडला होता। ओहो उंच उंच आकाशामध्ये चेंडू, स्क्वेअर लेग डाऊन द बॉल आणि झेल इथे सुटेल। जीवदान या ठिकाणी जीवदान मिळतंय ते योगेश लंकेला आणि योगेश लंकेला असं सोडून देणं म्हणजे स्वतःच्या सिगारेटनी स्वतःची चिता पेटवण्यासारखं आहे। योगेश लंके हा काय हलका खेळाडू नाहीये। अख्खा नगर जिल्हा त्यानं दणानून टाकलेला आहे। इथे धाव मिळणार नाही। धाव फलकावरती धाव आहे ती 2 धावा। सलामीची जोडी मैदानामध्ये 2 धावा धाव फलकावरती आहेत। एखादी चूक असते क्रिकेटची मॅच मध्ये, तुम्ही बघा एखादी चूक असते की ती चूक झाली ना की मग ती सुधारण्याची संधी मिळत नाही। योगेश लंकेला जीवदान मिळाले, त्याचा तो फायदा कसा घेणार हे बघायचंय। अफगाणिस्तानने 33 वरती खेळत होता ग्लेन मॅक्सवेल, त्याचा कॅच सोडला। ग्लेन मॅक्सवेलने पुढं अक्षरशः धिंगाणा घातला। 201 धावा फटकावल्या आणि अशक्यप्राय विजय ऑस्ट्रेलियाला मिळवून दिला। हा बघा अगोदरच्या चेंडूवरती झेल सुटला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार योगेश लंके। या ठिकाणी आदरणीय श्री गणेश प्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार। या ठिकाणी आदरणीय दत्ताशेठ झंजाड उर्फ बाजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बाजी यांचं परत एकदा शिवजंजार ग्रुपच्या वतीने मनापासून हार्दिक शीर्ष स्वागत आहे। धन्यवाद। मराठीमध्ये एक म्हणे, नसती आफत ओढून घेणं, आणि योगेश लंकेला जीवदान देऊन मला वाटतं ही आफत ओढून घेतलेली असं आहे इथे अष्टविनायकनं। 2 धावा इथे डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू 2 धावांच्या बरोबरीने धाव फलकावरती आता असतील 8, 9, 10 धावा। 10 धावा धाव फलकावरती येत आहेत। षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना योगेश लंके आयकॉन आहे। योगेश लंके डावखुऱ्या हाताचा हा खेळाडू अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे। मोठे फटके त्याच्या भात्यामध्ये सज्ज असतात आणि चेंडूला कुठल्याही मैदानाच्या कोण्यामध्ये फेकून देण्याची क्षमता आहे। उंचा पुरा तगडा ताकदवान खेळाडू। खर तर योगेश लंके समोर एखाद्या गोलंदाजाने उभं राहणं म्हणजे एखाद्या मदमस्त हत्ती समोर उभं राहणं अशी परिस्थिती आहे। अक्षयचा चेंडू, वाह काय सुंदर फटका आहे, बरोबर गॅप, तिथे आउटफील्ड थोडंसं स्लो आहे। 1 धाव इथे प्राप्त होईल। 2 धावा योगेश लंके घेणार आहे। 2 धावांच्या सोबतीने धाव फलकावरती 12 धावा। पहिलं षटक मैदानामध्ये इथे संपणार आहे।
अक्षयचं षटक या अगोदर प्रभावी होतं. अक्षय मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं. मात्र या ही पहा ओहोर संपली. प्रायोजक जय हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स. प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड. संपर्क क्रमांक या ठिकाणी पलीकडच्या बाजूला हॉटेल लक्ष्मीचे मालक आणि त्याचबरोबर लक्ष्मी लाईटचे मालक आदरणीय पप्पू शेठ पुंडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर माऊली शेठ रोकडे आपला या ठिकाणी सन्मान होते. नमेभाई आणि पप्पू शेठ यांना विनंती आहे, पप्पू शेठ आपण व्यासपीठावरती आपला कमिटीच्या वतीने सन्मान केला जातोय. आदरणीय पप्पू शेठ पुंडे. पप्पू शेठ पहिलं षटक, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा. दुसऱ्या षटकाची सुरुवात इथे होणार. अनेक ज्येष्ठ खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये अनेक संघांमधून आपल्याला बघायला मिळणार आहेत. विशेषतः दत्ता चौधरी स्ट्राईक एंड वरती. दत्ता चौधरीच्या षटकारांसाठी उद्धवजी चौधरी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. राजूचा हा चेंडू उजव्या बराचसा बाहेर आहे, भरकटला तो. वाईड चेंडू आहे. T20 क्रिकेटमध्ये आपण बघतो की जास्त वाईड्स असतात. त्याला कारण एक आहे की खेळाडू फलंदाजापेक्षा लांब चेंडू टाकतात, त्याच्या कक्षेपेक्षा लांब टाकायचा प्रयत्न करतात. त्यामुळे इथे तुम्हाला वाईड जास्त. आता मागच्या काही वर्षांमध्ये वाईडचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे खेळाडूंची गुणवत्ता कमी झाली अजिबात नाही. या स्लोवर वन चेंडू उंच आकाशामध्ये आणि क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये 6 धावा. ट्रान्स थांबा थोड्या वेळ. थांबा डीजे थांबा. या ठिकाणी सन्माननीय पप्पू शेठ पुंडे एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे. नुकत्याच क्रिकेटच्या स्पर्धा आळकुटी या ठिकाणी देखील त्यांनी संपन्न केल्या. आणि आळकुटी प्रीमियर लीग आणि सन्माननीय बाळासाहेब पुंडे यांचं देखील फार मोठं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे. 3000 रुपयांची देणगी चेअरमन साहेबांच्या वतीनं आहे. सन्माननीय पप्पू शेठ पुंडे यांना आपण सन्मानित करतो आहे. उद्धव शेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती होतोय. माणिक शेठ जिंजाड आणि उद्धव शेठ चौधरी दोघांनाही विनंती करतो आपण हा सन्मान संपन्न करायचा आहे. सन्माननीय पप्पू शेठ पुंडे यांचा सन्मान व्यासपीठावरती होतोय. दरम्यान फलंदाज बाद होणार आहे आणि इथे दत्ता चौधरी बाद होते. एक षटकारासाठी उद्धवजींनी मागणी केली होती की 100 रुपयाचं बक्षीस मिळेल. लगेचच षटकार इथे ठोकला दत्तानं आणि त्यानंतर पुढच्याच बॉलवरती तो बाद सुद्धा झालेला आहे. धावफलकावरती आहे धावा 19. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये इथे सुरू आहे. यश मिळतं इथे गोलंदाज राजूला. राजू जिंजाड याच गावचा खेळाडू आहे, याच मातीतला खेळाडू आहे, ज्येष्ठ खेळाडू. मात्र गारखिंडी प्रीमियर लीग मध्ये आवर्जून असे खेळाडू उतरत आहेत ग्राउंडवरती खेळण्यासाठी. शिव झुंजार मित्रमंडळाचं आयोजन आपण बघत असतो. मागचे 7 वर्षांपासून सातत्यानं सर्व गावाला एकसंध करणारी ही स्पर्धा आहे. गावातील युवक जे बाहेर गावांमध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले त्यांना सुद्धा एकत्र आणलं जातं. इथे चेंडू आकाशामध्ये आणि राजू झिंजाड काय कमालीची गोलंदाजी. दुसरा फलंदाज पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. राजू झिंजाड लागोपाठचे 2 फलंदाज बाद करत पुन्हा एकदा अष्टविनायकला सामन्यामध्ये परत घेऊन येतोय. आकाशचं पहिलं षटक महागडं होतं, मात्र दुसऱ्या षटकामध्ये राजूनं केलं कमबॅक. पुनरागमन. नवीन फलंदाज बाळा. CHA प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज. गारखिंडी आणि परिसरातली बरीचशी लोक आपण पाहतो की क्लिअरिंग एजंट्स आहेत, काही ट्रान्सपोर्टमध्ये मोठमोठे व्यावसायिक आहेत, उद्योजक म्हणून देखील मुंबई सारख्या शहरामध्ये या परिसरातले बरेचसे युवक बरेचसे मंडळी काम करतायत. आणि CHA प्रीमियर लीग मध्ये त्यामुळे पारनेरचा एक वेगळा ठसा दिसतो. तिथेही समालोचन केलेलं आहे मी. बाहेरची कड आणि इथे लागोपाठचा तिसरा फलंदाज. हॅट्रिक. राजू झिंजाड स्पर्धेतली हॅट्रिकची नोंद करतोय. मला वाटतं पहिलीच असेल, दुसरी हॅट्रिक आहे. तर गावातल्या खेळाडूची पहिली हॅट्रिक.
संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. हॅट्रिकची नोंद इथे होते आणि इथे स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक राजू झिंजाड. ज्यावेळेस सीताराम चौधरी कॉमेंट्री करायचे, हॅट्रिक असेल ना एखाद्या गोलंदाजाची तर ते हॅट्रिकचा सगळा इतिहास समोर ठेवायचे. जलालुद्दीननी पहिली हॅट्रिक घेतली वन डे क्रिकेटमध्ये, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे किती, पाकिस्तानचे किती, भारताचे किती, चेतन शर्माने कोणत्या बॉलवरती कोणाला क्लीन बोल्ड केलं, असा इतिहास ओळीने सांगायचे ते. प्रचंड अभ्यास. या ठिकाणी विक्रम नाना आतमध्ये आलेत आणि विक्रम नानांच्या प्रत्येक षटकाराला TN झिंजाड यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धन्यवाद. राजू झिंजाड लागोपाठचे 3 फलंदाज बाद केलेत. यस, पुन्हा आकाशामध्ये चेंडू, चौथा देखील लागोपाठचा चौथा फलंदाज राजू झिंजाड. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. राजू झिंजाड यांनी जी विकेट हॅट्रिक पूर्ण केली त्या विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय भास्कर अण्णा झिंजाड, त्याचबरोबर सन्माननीय रामदास शेठ उजगरे यांच्या वतीनं प्रत्येकी 500 रुपये राजू शेठ झिंजाड यांच्यासाठी आणि प्रत्येक कॉमेंटेटर म्हणजे सगळ्या कॉमेंटेटरला 500 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय रामदास शेठ उजगरे आणि भास्कर शेठ झिंजाड, भास्कर अण्णा यांच्या वतीनं गोपाळा दादा झिंजाड यांच्या वतीनं देखील 100 रुपये या विकेट हॅट्रिक साठी राजू झिंजाड यांच्यासाठी. राजू झिंजाड काय गोलंदाजी केली आज. एका पाठोपाठ तो विकेटच्या पाठीमागे लागलेला आहे. 4 फलंदाज बाद करणारा गोलंदाज ठरलेला आहे राजू झिंजाड. आणि मला वाटतं 5वा बाद आहे का नाही, रिटायर्ड आउट. काल आकाश बुळेनं 5 फलंदाज बाद केले होते एका षटकामध्ये. आज त्यांच्याच संघातला खेळाडू राजू झिंजाड यानं बाद केले आहेत ते 4 फलंदाज. सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती आहे, जर कोणी जेवायचं जर राहिलं असेल तर या ठिकाणी ताबडतोब या. पलीकडच्या बाजूला बऱ्याचशा महिला आहेत, पलीकडच्या मंडपामध्ये बरेचसे खेळाडू प्रेक्षक आहेत. सर्वांना विनंती आहे, व्हेज बिर्याणीचा कार्यक्रम जेवणाचा सुरू आहे. जे कोणी जेवणाचं राहिलं असेल तर या ठिकाणी संपर्क करा. धन्यवाद. षटक तिसरं मैदानामध्ये सुरू होणार आहे. पहिल्या 2 षटकामध्ये अक्षरशः पहिल्या षटकामध्ये फलंदाजांनी, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजांनी. इथे ऊन सावलीचा खेळ. आता तिसऱ्या षटकामध्ये फलंदाज सुरू झालेत. 6 धावा षटकार. एकमेकांवरती शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय संदीप शेठ झिंजाड, श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार.
एकमेकांवरती कुरघोडी करण्याची एक संधी सुद्धा सोडत नाही. ज्या वेळेस नॉन स्ट्राईक एंडला आला योगेश लंके त्यावेळेस धावा अक्षरशः आटल्या आणि एका बाजूने फलंदाज सुद्धा बाद झाले. राजू झिंजाडनं तर ओळ रांग लावली होती फलंदाजांची आणि योगेश लंके स्ट्राईक एंडला आला तर योगेश लंकेने पुन्हा धुमाकूळ सुरू केलेला आहे. काय फलंदाज आहे. खर तर योगेश लंकेचा झेल सोडला होता. जर आता विचार करू आपण की योगेश लंकेचा जर झेल झाला असता तर, पण जर तरची भाषा क्रिकेटमध्ये चालत नाही आणि जर तर शिवाय क्रिकेटचं पाने हलत नाही. वाह 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 काय देखनाय. गगनभेदी उत्तुंग आसमानी टोला षटकार. उत्तुंग षटकार. साक्षी रोड लाईन्स प्रोप्रायटर माननीय भास्करांना झिंजाड यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. वरंगलवाडी फायटर्स आणि साई दर्शन लॉजिस्टिक्स दोनही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी ताबडतोब संपर्क करायचा आहे. वरंगलवाडी नितीन भाई आपण या ठिकाणी ताबडतोब या. साई दर्शन लॉजिस्टिक्सचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. यानंतरच्या सामन्याचा टॉस करतोय. धन्यवाद. योगेश लंकेचा झंझावात मैदानामध्ये सुरू आहे. काय मॅच आहे. कधी इकडे कधी तिकडे. आपण पाहतो ना जसा ऊन सावलीचा खेळ असतो, उन्हाळा पावसाळा असतो, जसं भरती ओहोटी आपण पाहतो, माघार पुढाकार आपण पाहतो, अगदी तशीच या मॅच मध्ये रंगत बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज फलंदाजांनी अर्थात योगेश लंकेने जवळपास 10 धावांचं योगदान दिलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये लागोपाठ फलंदाज बाद झाले. या षटकामध्ये पुन्हा षटकार 2 लागोपाठचे योगेश लंकेकडून. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पायाला आदळल्यानंतर चेंडू फाईन लेगला. या मॅच मध्ये आपण सुपरस्टार द ग्रेट दत्ता कोरडे यांना देखील बघणार आहात. अनेक वर्ष दत्ता कोरडेने खरं तर क्रिकेटसाठी दिलेली आहे. विखे आळे संघाकडून पहिल्यांदा केदारेश्वर बाभुळवाडा संघाकडून एक हाती सामना फिरवणारा खेळाडू म्हणून दत्ता कोरडेने लौकिक मिळवला. भल्या भल्या फलंदाजांना चित केलं आणि त्यानंतर मग साई शिरूर असेल किंवा मग विखे आळे संघांमधून भरपूर वर्ष त्याने क्रिकेटमध्ये एक आपलं स्थान तयार केलं. यास एक चांगला प्रयत्न हो असेल इथे, मात्र चेंडू 2 धावांसाठी बघायचे नाहीये. डिक्लेरेशन झोन मध्ये नाही, तिथे एकच धाव प्राप्त होऊ शकते आणि धावफलकावरती पुढे स्कोअर 32 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा. मळगंगा संघ फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. उजव्याच्या बाहेरचा चेंडू आकाशामध्ये जरूर आहे, मात्र बॅकफूट पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू. 1 धाव जिथे डिक्लेरेशन झोन आहे आणि एका धावेच्या सोबतीने धावफलकावरती 34 धावा आहेत. 34 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. चेंडू गेला शाळेवर. माननीय उद्धव शेठ चौधरी जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांच्याकडून डिक्लेरेशनच्या या धावा. बघा धावफलकावरती 34 धावा आहे. षटक क्रमांक 3 सुरू असताना अमोल अल्लाट यस कडक शॉट. वाह वाह काय शॉट आहे. ताकद पॉवरफुल षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय संदीप शेठ झिंजाड श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी दत्ता शेठ झिंजाड उर्फ बाजी यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण करत आहोत. मी बाजी यांना विनंती करेल आपण व्यासपीठाच्या समोर या. साई दर्शन लॉजिस्टिक्स आणि वरंगलवाडी फायटर्स अशी यानंतरची मॅच आहे. टॉस होतोय ताबडतोब या. धन्यवाद. काय बॅटिंग मैदानामध्ये बघतोय आपण. डोळे तृप्त करणारी फलंदाजी मैदानामध्ये बघायला मिळते योगेश लंकेकडून. आज धावांचा गोवर्धन त्याने आपला बॅट वरती उचललेला आहे. या अगोदर आपण पाहिलं होतं की एका बाजूने अक्षरशः पडझड सुरू आहे एका बाजूने, मात्र दुसऱ्या बाजूने ठामपणे गोलंदाजांवरती अक्षरशः तुटून पडलेला फलंदाज आपण बघू शकतो, तो म्हणजेच योगेश लंके. सातत्यानं खरं तर योगेश लंकेला जीवदान दिलं होतं. ती जखम सतत भळभळत राहील
आणि प्रत्येक षटकाराबरोबर योगेश लंके या जखमेवरती मीठ चोळायचं काम मात्र इमाने इतबारे करत राहील. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक 40 मळगंगा. साई दर्शन लॉजिस्टिक्स या टीमने टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वरंगलवाडी टीम आपण रेडी राहा. आपली सर्वप्रथम फलंदाजी असेल. धन्यवाद. नवीन षटक नवीन गोलंदाज सोन्या तथा सुशांत गायकवाड. सुशांत गायकवाडचा पहिला चेंडू इथे फलंदाज. आता योगेश लंके नाही तर आता शिवा लंकेने ठोकलाय षटकार. आतापर्यंत शिवा लंके शांत होता. हा गेला षटकार माननीय माणिकशेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. 46 धावा धावफलकावरती आता येत आहेत. चौथ्या षटकामध्ये जरूर प्रयत्न केले होते. राजू झिंजाडची गोलंदाजी अत्यंत प्रभावी होती. त्याला एक षटकार जरूर खेळला होता फलंदाज दत्ता चौधरीनं. मात्र दत्ता चौधरीला पुढच्या चेंडूवरती बाद केला आणि पुढे 4 फलंदाज लागोपाठ टिपले राजू झिंजाडनं. याबरोबर उजव्या बाहेरचा चेंडू आहे. अक्रॉस द बॅट लॉंग ऑनला. मात्र तिकडे खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा. फलंदाजांना थांबवणं आता कठीण आहे. हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओलिभे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. बराचसा बाहेर आहे उजव्या यष्टीचा हा चेंडू. इथे वाईडची घोषणा आहे ते पंचांकडून आणि धावफलक आपण बघू शकतो. इथे 51 धावा आहेत. या ठिकाणी उपस्थित होतात आपल्या चतुर्थ क्रमांकाचे दाते सन्माननीय धोंडीभाऊ दादा झिंजाड व्हाईस चेअरमन. आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय अण्णासाहेब झिंजाड आपणही उपस्थित झालात. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. खास महाराजा फायटर्स या टीमला सपोर्ट करण्यासाठी दिनेश गायकवाड हे देखील मुंबईवरून उपस्थित झालेले आहेत. दिनेश गायकवाड यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजांना विनंती आपण मॅच पुढे सुरू ठेवू. हा नियम बॅट्समॅन रीच टू दी बॉल नियम आल्यापासून थोडासा कॉम्प्लिकेटेड जरूर झालेला आहे. पंचांचा इंटेन्स महत्वाचा असतो की फलंदाजाचा कक्ष चेंडू आहे की नाही, तो किती रीच त्याने वाढवलाय त्याचा. पंच त्यावरून ठरवतात वाईट द्यायचा की नाही द्यायचा. मात्र हा फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटनं खेळला. मिड विकेटला 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते फलंदाज शिवा लंकेला. आणि धावफलकावरती 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये नो बॉल. पंचांची घोषणा येते नो बॉल अधिक 2 धावा. नो बॉल अधिक 1 अशा 2 धावा इथे प्राप्त होतील. स्ट्राईक एंडला योगेश लंके आणि बरोबरच आपण बघतोय की हा फ्री हिट असणार आहे. योगेश लंके स्ट्राईक एंडला फ्री हिट बॉल सुशांत गायकवाडचा. धावफलकावरती धावा 55. चौथं षटक सुरू आहे. 55 धावा. यस कडक शॉट. ओ हो घाव किती भयानक आहे. चेंडूला वेदना होऊ शकतात. वेदनेने चेंडू विवळतो इथे. इतका भयानक फटका होता. 4 धावा. योगेश लंकेनं हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओलिभे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा. परत उंच आकाशामध्ये आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेंडूला पंख फुटलेले आहेत. आता काय चौकार असेल की षटकार, पंचांच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतो इथे. टोले जंग फटका. योगेश लंकेची बेधुंद फलंदाजी. एक वेगळ्या धुंदीमध्ये आज तो गोलंदाजांचा फडशा पाडतोय. 6 धावा. षटकार इथे येतोय. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय माणिकशेठ झिंजाड. 65 धावा आणि पुन्हा 6. योगेश लंकेच्या बॅट मध्ये चेंडू. 6 धावांची मोहर. सगळ्या बाजूला त्यांनी पळवलंय क्षेत्ररक्षकांना. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय संदीप शेठ झिंजाड श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार.
71 धावा धावफलकावरती. असं टायमिंग जर योगेश लंकेला मिळत राहिलं तर चेंडू 7 समुद्रापलीकडे जाऊ शकतो. आज किती वेळा चेंडूला त्यानं सीमारेषेची सफर घडून आणली. तर नाबाद 48 नॉट आउट. योगेश लंके शून्यावरती मला वाटतं जीवदान दिलं होतं त्याला पहिल्याच षटकामध्ये. शून्यावरती जीवदान आणि तिथून पुढे योगेश लंके सुसाट सुटला. त्याला थांबवणं निश्चित कठीण आहे. सन्मान्य गोकुळ शेठ चौधरी यांच्याकडून दोन्ही फलंदाजांसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. योगेश लंकेसाठी 1000 रुपये आणि बरोबर शिवाज लंकेसाठी सुद्धा 1000 रुपये. बरोबर ना. 48 नाबाद. षटक संपलेलं आहे. याबरोबरच सुशांत गायकवाडचे षटक संपेल. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 72 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 4 फलंदाज गमावले होते. अडचणीत आला होता संघ अर्थातच मळगंगा. मात्र त्यानंतर योगेश लंके एक मात्र असा खेळाडू. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली. नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांकडून ओहोर संपली. अष्टविनायक संघ फलंदाजी करत असताना इथे पुन्हा एक बॅकफुट पंच. पुन्हा षटकार. धावांची सुनामी मैदानामध्ये योगेश लंके. साक्षी रोड लाईन्स प्रोप्रायटर माननीय भास्करांना झिंजाड यांचा खतरनाक षटकार. योगेश लंकेचं अर्धशतक पूर्ण. षटकाराने अर्धशतक पूर्ण करतोय. 54 धावा. योगेश लंके अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन योगेश. 78 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. या पुढच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक संघमालक सन्माननीय गोकुळ भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून. यानंतरच्या प्रत्येक षटकाराला 500. धन्यवाद. अवखळ फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. उधळलेला वारू म्हणजे उधळलेला घोडा अडवणं किती कठीण असतं. घाटातून सुटल्यानंतर पहिल्या क्रमांकाचा गाडा अडवणं सुद्धा किती कठीण असतं याची जाणीव झाली असेल. एकदा त्याला बाद करण्यात यश आलं होतं. मात्र मोरखीचा कासरा निसटला आणि तो उधळला. थांबणं हे त्याच्या निश्चित प्रकारे शब्दकोशात नसावं. एकदा वेवाणा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो दत्ता कोरडेकडे खराब आहे आणि पुन्हा योगेश लंकेला जीवदान. 2 धावा इथे प्राप्त होतील. धावफलकावरती 80 धावा. 80 ऑन बोर्ड. धावांची पोतडी आता भरभरून घेतोय. धावांची टोपली भरून घेतोय इथे योगेश लंके. धावांची सुनामी मैदानामध्ये ज्वालामुखी फुटलाय योगेश लंके नावाचा. यस लेंथ बॉल होता मात्र कंट्रोल केला त्या चेंडूला. खराब क्षेत्ररक्षण तिथे. पुन्हा एकदा 2 धावा योगेश लंकेला इथे मिळतील. या 2 धावांबरोबर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये. तिकडे पुन्हा 2. एकूण 4 धावा इथे. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. हा स्वर्गीय सीताराम दादा चौधरी यांचा डायलॉग आहे. आपण अनेक वेळा ऐकला असेल. 4 धावा इथे मिळत आहेत आणि धावफलकावरती 84 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये किती स्कोर होता मला सांगा जरा. मला वाटतं 19 असेल. पहिल्या 2 षटकामध्ये 19 धावा होत्या आणि तिथून पुढच्या अजून 3 षटकं पूर्ण झाली नाहीत तर जवळपास 65 धावा काढलेल्या आहेत मागच्या 3 षटकामध्ये. याबरोबर इथे डिक्लेरेशन झोन मध्ये पुन्हा 1 धाव स्ट्राइक एंडला योगेश लंकेच असेल. पहिल्या 2 षटकामध्ये टायमिंग नाही साधता आला वेळेवर. चेंडू गेला शाळेवर. माननीय उद्धव शेठ चौधरी जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांकडून डिक्लेरेशनच्या या धावा.
राजू झिंजाड गोलंदाजी मार्कवरती अगोदरच्या षटकामध्ये अक्षरशः फलंदाजांची दानात दान उडवली होती, त्रेधात तिरपीट उडवली होती. या मॅच मध्ये हे षटक इथे योगेश लंके पुन्हा एकदा संपूर्ण गावाचं दर्शन घडवलं चेंडूला. षटकार शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय संदीप शेठ झिंजाड, श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या बरोबरीनं धावफलकावरती 91 धावा. अजूनही षटक संपायला तयार नाहीये. उजव्याच्या बाहेरचा चेंडू यावेळेस 1 धाव एवढा पूर्ण होते का? पूर्ण होईल आणि 22 ची ही धाव आहे. एका धावेच्या बरोबरीनं 92 धावा. षटक संपेल. 5 षटकांचा खेळ संपला. 5 गडी बाद 92 धावा अष्टविनायक संघाने पूर्ण केलेले आहेत आणि मळगंगा संघाला त्यांनी 93 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. एकूण 73 धावा 18 चेंडूमध्ये या मैदानामध्ये कुठल्या गेल्यात, बदडल्या गेल्यात, ठोकल्या गेल्यात. शेवटच्या 3 षटकामध्ये, पहिल्या 2 षटकामध्ये निश्चित सामना पूर्णपणे कंट्रोल मध्ये होता. तो आम्हीच पडणार सगळ्यांना भारी, 1 नंबर मध्ये येणार आमची बारी. सगळेच जण म्हणतात अष्टविनायक मित्र परिवार लय भारी. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिव झुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय गोकुळ शेठ चौधरी, अष्टविनायक मित्र परिवार. बॉल दे बॉल. पंचांना पाणी पण पाठवा. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. क्रिकेटची ताकद दावणे येथे मळगंगा फायटर्स टीम खेळायला आली. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिव झुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय रामदास शेठ उजघरे, माननीय भास्कर शेठ झिंजाड, मळगंगा फायटर्स. बघा इथे एक डाव संपलेला आहे. आपण पाहिलं होतं, उलटफेर घडवलं होतं. मळगंगाच्या खेळाडूंनी 4 फलंदाज राजू झिंजाडने बाद केल्यानंतर असं वाटलं होतं की अष्टविनायक संकटात येईल. मात्र संकटाच्या छाताडावरती खंबीरपणे उभा राहिला योगेश लंके. एका बाजूनं गोलंदाजांचा फडशा पाडत त्यानं धावांचे मजलेच्या मजले चढवले, धावांचे इमलेच्या इमले चढवले आणि अखेर 91 धावांपर्यंत त्यांनी अष्टविनायकला उभं केलंय. 92 धावा 5 षटकामध्ये, माफ करा 93 धावा विजयासाठी आव्हान ठेवलेलं आहे. आणि मला वाटतं कुठल्याही फॉर्मॅटमध्ये आव्हान मोठंच आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये 93 धावांचं आव्हान हे मोठंच आव्हान आहे. आणि हे आव्हान कसं ओलांडणार या मॅच मध्ये ते पुढच्या डावामध्ये बघूया आपण मळगंगा संघाला. हे पहा, मैदानावरती एका खेळाडूची सोन्याची अंगठी पडलेली आहे. जर चुकून म्हणजे कोणाला सापडली, योग्य पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. विनंती आहे, एक सोन्याची अंगठी पडलेली आहे मैदानावरतीच कुठंतरी, कोणाला जर सापडली तर योग्य बक्षीस दिलं जाईल. विनंती आहे, मंडळातीलच आमचे संयोजक आहेत, सोन्याची अंगठी मैदानावरती पडलेली आहेत. पहा सापडली तर. मला वाटतं मंडले सरांच्या 2 अंगठ्या पडल्या होत्या गेल्या वर्षी, वल्लभ काने यांना त्या सापडल्या होत्या. चला ताबडतोब शतरक्षण लावून घ्यायचंय. यानंतर अनिल बेलोटे सर, मुक्काम पोस्ट देवी बोयरे. हवा करत नाही, हवा झाली तर माहित नाही. अनिल बेलोटे या डायलॉगचे जनक आहेत आणि सीताराम दादांचा सहवास त्यांना देखील खूप मोठा लाभला. आम्हीच पडणार सगळ्यांना भारी, 1 नंबर मध्ये येणार आमची बारी.
सगळेच जण म्हणतात अष्टविनायक मित्र परिवार लय भारी. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिवझुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय गोकुळ शेठ चौधरी अष्टविनायक मित्र परिवार. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद सर. रामकृष्ण हरी राम राम करी तुमची मागे माझी भागीदारी. क्रीडा रसिकांच्या नजरा मैदानावरी फलंदाज चौकार षटकारांची आतिषबाजी करी. गोलंदाजाची गोलंदाजी भारी. क्रिकेट खेळ हा जगात भारी. स्पर्धा भरवली स्वप्न झाली पुरी. ऑर्गनायझर कमिटी आनंदात भारी. अनिल वेलटे हा शब्दांचा मारा करी. काही चुकलं तर मागतो सॉरी. मित्रांनो रामकृष्ण हरी. चला जाऊया दुपारच्या सत्रामध्ये मैदानाच्या आतवरी. फुलो में गुलाब नशे में शराब जातो में सोना रामायण में राम. ता म्हणजे क्रिकेटची पंढरी. ज्यांच्या आवाजाने दुनिया नाचती सारी. क्रिकेट का सिलसिला रहेगा जारी. हे वाक्य आपण पाहिलं कैलासवासी सीतारामदादा चौधरी यांचं फेमस वाक्य आहे. आपण पाहिलं 93 धावांचं लक्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलेलं आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं ज्याच्या नावामध्ये भय नाही, काना नाही, हुक्कार नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, मेष राशीचा असणारा अक्षय गुंड मुक्काम पोस्ट काटेवाडा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर. आणि माझ्यासाठी आदरणीय प्रवीण सर यांनी मात्र 100 रुपयाचं पारितोषिक दिले. धन्यवाद सर. 93 धावांचं आव्हान. राईट मोर्द मारा. पहिला चेंडू अवंतर आहे, वाईट आहे. धापलकाव धावसंख्या जर पाहिलं 1 ने आकार घेते 1 धाव. हा गेला वाईट बॉल. माननीय समाधान शेठ झिंजाड शिवम फॅब्रिकेशन गारखिंडी यांकडून वाईट बॉलची. वाह. ओ अरे तूने कैच किसका छोड़ा है ख्याल में रख. झेल मात्र ड्रॉप आहे. कॅचेस इन द मॅचेस. सोनूला जीवदान देणे काय होणार येणारा काळ सांगेन. 3 धावा. 5 षटकामध्ये आपण पाहिलं मोठं आव्हान आहे. आव्हानाचा पाठला करा दिशा तुम्हाला शरण येतील. स्वामी विवेकानंदांचं सुंदर वाक्य दिशा तुम्हाला शरण येतील फक्त पाठला करायचं आहे. आज आपण पाहिलं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जरी स्पर्धा असली परंतु आपण पाहिलं भरपूर खेळाडू. वाह. 5 झेल सोडल्यानंतर काय झालंय आणि चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. षटकार शरण. हा गेला उत्तुंग षटकार. साक्षी रोड लाईन्स प्रोप्रायटर माननीय भास्करांना झिंजाड यांचा खतरनाक षटकार. हॅलो. आदरणीय आमचे अनिल शेठ झंदाड पाटील यांच्यातर्फे माझ्यासाठी 100 रुपये आले. धन्यवाद सर. कलाकाराचे गाव कलाकाराला ठाव जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे. दापलकाव धावसंख्या 9 धावा आहे. ओ सोनू चेंडू हवेत पाय ते शिवाला के चेंडू खाली असेल. प्रयत्न सुंदर यश नाहीये. दापलकाव धावसंख्या 2 अंकामध्ये प्रवेश करती. 11 धावा. ICCचा पहिला क्रमांक. 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिसतात. तो गर्दी आहे. खच्या भराव स्टेडियम 2024 7 वर्षाचा महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. महाराष्ट्र टेनिसची एक मानाची स्पर्धा आहे. ओ येस गॉन. सोनू मात्र बाद. पहिला धक्का. 11 धावसंख्या आपण पाहिलं. सोनू बाद ते 0 या धावसंख्येवरती त्याला जीवदान होतं. अतिशय बहारदार आयोजन. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. शिवझुंजार ग्रुप आयोजित भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम आहे. दिवस दुसरा आहे.
आला रे आला, मैदानाच्या आतमध्ये लाला आला, हंग्याचा लाला आला, लाला शेख, बाबा शेख, लाला शेख आणि आसिफ शेख, तीन. कौन बनेगा सिंह तो येतं समय की बात है, और समय किसी का गुलाम नाही होता. संध्याकाळी कळेल काय होईल. आणि आपलं का पहिला 11 धावा आहे. 11 धावा मात्र पूर्ण आहे. काय गोलंदाजी अक्षय करतोय. डोळे आता संध्याकाळी हा का अजून एकदा का म्हणजे ओहो आणि पहा येते शिवा. कृपया जेवण कोणी करायचं राहिलं असेल तर त्यांना विनंती असेल, समालोचन कक्षाच्या उजव्या साईडला जेवण चालू आहे याची सर्वांनी नोंद घ्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. दापलको आपण पाहिलं. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजलेत 12, धावसंख्या 12. या ठिकाणी खंडेश्वर याकाचे मालक आदरणीय आमचे परम मित्र दत्ताशेठ गोलप थंडगार पाणी घेऊन आलेले आहेत. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. जर कोणी जेवणाचं राहिलं असेल तर त्या सर्व प्रेक्षकांना परत एकदा शिवजंदार ग्रुपच्या वतीने सूचना आहे की पलीकडच्या बाजूला व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या ठिकाणी बिर्याणी आहे, व्हेज बिर्याणी. त्या ठिकाणी आपण यायचं आहे आणि स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. परत एकदा जय माता दी ग्रुप नावा सेवा टीमचं मनापासून शिवजंदार ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत, आभार आहे. तुमच्या अनमोल सौजन्याने गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिवझुंजार चषक 2024 झाले धन्य, जेव्हा लाभले आपल्या वतीने अन्नदान सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी अन्नदान सौजन्य देणारे जय माता दी ग्रुप नावा सेवा यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी संघ मालक गोकुळ भाऊ चौधरी यांच्या वतीने विक्रम नानांच्या प्रत्येक डॉट चेंडूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. विक्रम चौधरी अर्थात नाना मात्र गोलंदाजी मार्कवर. लाला शेख छोटा पॅक, धमाका है बडा आणि चेंडू जातोय सीमा रेषेवर. षटकार 6 धावा. छावा मिळाल्या 6 धावा. माननीय संदीप शेठ झिंजाड, श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार. 18 धावा. अरे पराजय तब नहीं होती जब आप गिर जाते हैं, अरे पराजय तब होती है जब आप उठने से इनकार कर देते. 2 धावा आहे. किती मोठा फटका परंतु 2च धावा आहे. आता ते तुम्ही ठरवा. 20 धावा मात्र धावपलकावे. तिकडे शाळा इकडे वैरण आणि आमचे आंखों में सुरमा डाल के जो काम किया जाता है. सुजीत खजिनदार, क्या काम है, बहुत बढ़िया गुण लेखक. आपलं सर स्वागत. 20 धावा मात्र धावपलकावे. मित्रांनो गुण लेखकाचं काम सोपं नाही. तेल घालून काम करावं लागत आहे. सोपं आहे. तुम्ही पेन हातात घेऊन पहा, मग कळेल गुण लेखकाची पद्धत काय. नाही आगीत तेल नाही टाकायचं. चला आतमध्ये. 20 धावा आहे. पहिल्या चेंडू आपण पाहिलं, सेकंड चेंडूवरती एक मोठा परार, परंतु 2 धावा. 20 धावा आहे. बक्षिसांची खैरात असणारी ही स्पर्धा आहे. महाराष्ट्र टेनिसची मानाची स्पर्धा आहे. कैलासवासी सीतारामदादा चौधरी, कैलासवासी दिलीपसिंह म्हस्के पाटील आणि कैलासवासी आपण पाहिलं संदीप पोराळ पाटील यांच्या स्मरणार्थ केलेलं आयोजन. अरे मत बुल गुलाब का फुल है, राइट चॉइस बेबी, सीधा 6 रन. हा गेला उत्तुंग षटकार. साक्षी रोड लाईन्स प्रोप्रायटर माननीय भास्करांना झिंजाड यांचा खतरनाक षटकार. 26 धावा. प्रेम कोणावरती करावं का करावं. एका मित्राने दुसऱ्यावरती प्रेम केलं म्हणून 100ची नोट आली. आमचे प्रत्येक दादा यांच्याकडून 100 रुपये आले. धन्यवाद सर. जाऊयात. 26
हॉटेल जत्रा खासाल तर वसाल नाही तर जासाल. पैसे द्यायचे पोटभर खायचे पाणी सौजन्य. गार गार संध्याकाळी. हो जबरदस्त प्रहार आणि धापलकाव धावसंख्या षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय संदीप शेठ झिंजाड श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार. 32 धावा खऱ्या अर्थाने पूर्ण केले गेलेले आहे. षटक क्रमांक दुसरे शिवालंकी आपण पाहिलं गोलंदाजाला काहीतरी मंत्र कान मंत्र देतोय कारण सामना अतिशय महत्वाचा आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे क्रिकेटमध्ये 434 धावा करूनही ऑस्ट्रेलियाचं पाणी झालेलं आहे. तोच क्रिकेट खेळ चालू आहे. 93 धावा बनायच्यात. हर्षल गिफ्टला 111 चेंडूमध्ये 175 धावा बनवलेला आहे. तोच क्रिकेटचा खेळ चालू आहे. इथे 93 बनवायच्यात. 32 झाल्यात. सेकंड ओव्हर चालू आहे. त्यामुळे क्रिकेट हे अनिश्चित काय खेळ आहे. काय होईल शेवटच्या चेंडूमध्ये काही सांगितलं जात नाही. त्याचं नाव आहे क्रिकेट. चेंडू आला का बोला. या ठिकाणी मळगंगा फायटर टीमचे संघमालक भास्कर अण्णा झिंजाड यांच्या वतीने पारितोषिक आहे. जो खेळाडू ही मॅच मळगंगा फायटर टीमला विजय करून देईल त्या खेळाडूला तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पलीकडच्या बाजूला साई दर्शन लॉजिस्टिक्स या टीमचे संघ मालक आणि त्याचबरोबर आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ज्यांचं आपल्याला खूप मोलाचं योगदान आहे आदरणीय राजू शेठ झिंजाड आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होत आहे. सर्वांचं शिवझंदार ग्रुपच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मी राजूदादा झिंजाड यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमच्या अनमोल सौजन्याने गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिवझुंजार चषक 2024 झाले धन्य. जेव्हा लाभले आपल्या वतीने अन्नदान. राजू पाटील आला नवस राजे साहेबांचा तो खास. राजू पाटील आला नवस होते चर्चा गावागावात. हो 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 पहा चेंडू जाते गर 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 कर षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय संदीप शेठ झिंजाड श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. दिवसभर आज खमंग अशा व्हेज बिर्याणीचा आस्वाद सर्व प्रेक्षकांनी घेतलेला आहे. उद्या देखील बिर्याणीचा कार्यक्रम आहे व्हेज आणि हे सौजन्य खरं तर अन्नदान सौजन्य जय मातादी ग्रुप नावा सेवा अर्थात आमचे राजूदादा झिंजाड आणि त्यांचा सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आपल्याला सौजन्य आहे. समेत आमचे प्रिन्सदादा चौगुले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सामना जर जिंकून दिला तर आदरणीय अशोक शेठ पुंडे यांच्या वतीने सुद्धा 131 रुपयाचं प्राइज तब्बल त्या खेळाडूला दिलं जाईल. पायचे टीएन की लाला कोण मॅच जिंकून देणार. आपण पाहिलं 22 धाव फलकाव धाव संख्या आकार घेणारे ती मात्र 39 धावा झालेल्या आहे. विजयासाठी कॅल्क्युलेशन आता मात्र 12 चेंडू मध्ये 39 झाल्यात. (54) 18 चेंडू आणि 54 धाव्यांचं लक्ष्य. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. अरे पाठीवरती हात ठेवून एकदा लढ म्हणा. येथे लढावे.
खरं तर आज आणि उद्याचा दिवस स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि शिवजंदार ग्रुप त्यांचं खूप खूप ऋणी आहे. मी परत एकदा राजूदादा आत्ताची धाव आहे का सर? ओके ओके हां एक घ्या 45. ओके ओके. गोलंदाज सज्ज आहे. काय सुंदर गोलंदाजी अक्षरशः बाबा. लूज पती चेंडू होता, खोल टप्प्याचा चेंडू होता, योगेशच्या हातामध्ये विसवलेला आहे. आज योगेश लंकेने झेल सुटल्यानंतर केलेली बॅटिंग आपण पाहिली. हो हो येते टीएन काही समजू शकत नाही. षटक 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक आपण पाहिलं. एकूण 45 धावा मात्र बनवले गेलेले आहे. ही पहा ओहोर संपली. प्रायोजक जय हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स. प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड. संपर्क क्रमांक 8010 720637. 12 चेंडू 48 धावा 48 धावा आणि 12 चेंडू. काय होईल क्रिकेटचा इतिहास कोणी सांगू शकत नाही. ज्या दिवशी इतिहास सांगितला जाईल त्या दिवशी क्रिकेट हा बंद झाल्याशिवाय राहणार नाही. गोलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं पियुष फुंडे आपण पाहिलं जो गोलंदाजी मार्कवर असेल. शांत वातावरण अशांत अशी खेळी आहे. तोबा गर्दी आपल्याला पाहायला भेटती आहे. पियुष पुंडे हो बाहेर जाणारा चेंडू आहे. हा चेंडू मात्र वाईट असेल. धावफलक धावसंख्या 1 नाकर घेते ती मात्र आपण पाहिलं 46 धावा. हा गेला वाईट बॉल. माननीय समाधान शेठ झिंजाड शिवम फॅब्रिकेशन गारखिंडी यांकडून वाईट बॉलची अकरण. वाईट आहे ते पहा. अमोलला जीवदान आहे. कॅचेस इन द मॅचेस. शांत वातावरणामध्ये अशांत अशी खेळी आहे. आपण पाहिलं मित्रांनो इतकी जाहिरात झालेली आहे स्पर्धेची. आम्ही प्रवीण सर आणि आम्ही धानोऱ्याला मॅचला गेलतो. मी प्रवीण सर आणि आमचे उत्तम सर होते. प्रवीण सर एक दिवस होते. भरपूर जाहिरात झालेली आहे 2 महिन्यापूर्वी. खेड तालुक्यामधलं धानोरे हे गाव. हो अंगाचा वेध घेणारा चेंडू आहे. धावफलकाव धावसंख्या आपण पाहिलं लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. धावफलकाव धावसंख्या 47 धावा आहे. शांति से जो क्रांति होती है अपनी जंग अपने ढंग से लढनी चाहिए. दुपारचं सत्र उन्हाचा जबरदस्त तडाखा आहे परंतु क्रीडा रसिक मात्र खऱ्या अर्थाने आपण पाहिलं हे तो हटायला तयार नाही. अप्रतिम सामना चालू आहे. गोलंदाज सज्ज. आपण पाहिलं तुषारला काय थोडासा चेंडू कळले नाही. काहीसा बाहेर चेंडू आहे. लेग बायची धाव आहे.
आणि 10 फलकाव धावसंख्या 1 नाकार घेणार आहे, ती मात्र 48 धावा मात्र पूर्ण आहे. संघ मालक आदरणीय रामदास शेठ उजगरे, जर सामना जिंकून दिला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि हा जातोय चेंडू 2 धावेसाठी. 50 धावा मात्र पूर्ण आहे. टायमिंग नाही साधता आला वेळेवर, चेंडू गेला शाळेवर. माननीय उद्धव शेठ चौधरी जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांच्याकडून डिक्लेरेशनच्या या दत्ता शेठ घोलप यांचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे. उद्याच्या दिवस अशीच सेवा द्या. धन्यवाद. खंडेश्वर ॲक्वा, दत्ता शेठ घोलप, धन्यवाद. आपण पाहिलं मोठा हल्ला मात्र अमोलने चढवला होता, परंतु 2 धावा असेल. कारण आपण पाहत त्या ठिकाणी डिक्लेअर 2 धावा आहे. शाळेमध्ये चेंडू गेला 2 धावा आहे. आपण पाहिलं त्यानंतर खऱ्या अर्थानं थर्डमॅन क्षेत्रामध्ये जर चेंडू गेला तर 2 धावा आहे. अप्रतिम असं आयोजन आहे. उसळे घेणारा चेंडू, काय चेंडू ते सुंदर टाकला गेलेला आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं षटक प्रगती पथावर आहे. एकूण 5 षटकांची लढत आहे. सुनील पाटील चौधरी जो खेळाडू मॅच जिंकून देईल, ₹500 बक्षीस असेल. सुंदर फटका, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू बिलॉंग केला गेलेला आहे. 1 धाव आहे आणि एका धावेनंतर 10 फलकाव धाव संख्या आकार घेते. 50 ऑन रन, 51 धावा पूर्ण. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओहोर संपली. नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांच्याकडून ओहोर संपली. सहा चेंडू 42 धावेंचं आव्हान. 6 चेंडू 42 धावा, 42 धावा 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं गेलं, दत्ता चौधरी आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवर आहे. ए म्हणजे ऍपल, बी म्हणजे बॉल, सी म्हणजे कॅट, डी फॉर डेंजर. दत्ता चौधरी पाहूया काय करतात. 6 चेंडू 42 धावा आहे. ती लहान मुलं जी शाळेच्या कट्ट्यावरती चालतात ना, समोर लहान मुलं, खाली उतरा बाळांनो, खाली उतरा. आज एकूण 9 सामने आपल्याला खेळायचे, परंतु आता वेळेपुढे कोणाचं काही चालत नाही. वाईट आहे, खराब आहे, स्कोअर आहे. 10 फलकाव धाव संख्या 1 नाकार घेते. हा गेला वाईट बॉल. माननीय समाधान शेठ झिंजाड शिवम फॅब्रिकेशन गारखिंडी यांच्याकडून वाईट बॉलची अकरान. वाईट 52 धावा आहे. वाह, जबरदस्त प्रहार केलाय आणि त्या पियुष चेंडू खाली असताना इथे मात्र झेल ड्रॉप होतोय. प्रयत्न सुंदर आहे त्यांचा, यश नाहीये. 54 धावा धावपलका. यश आलं तर होरपळून जाऊ नका, अपयश आलं तर खचून जाऊ नका. यश अपयशाचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओहो, चेंडू हवेत आणि चेंडू जातोय चौकार. 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओलिभे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. 60 धावा पूर्ण झालेल्या आहे. 33 धाव्यांचं लक्ष आहे.
आणि येते पहा चेंडू हवेमध्ये अमोल मात्र बाद असेल. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हॅलो तुमच्या दत्ता कोरडे आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये असेल. मला मित्रांनो 2010चा काळ आठवतोय. बक्षीस होतं 21,000. होडकीच्या मैदानावरची मॅच जामखेड विरुद्ध विकीआळे असा सामना चालू होता. दत्ता आपण पाहिलं कर्णधार होता. जामखेड हा संघ आपल्या भागात नवीनच आलता आणि तोही सामना बाबा दत्ता कोरडे यांच्या नेतृत्वाखाली विकीआळे ह्या संघाने जिंकला होता. आज दत्ता मैदानाच्या आतमध्ये आहे. हो रिव्हर्सिपचा फटका आहे. काय सुंदर बिलांग फटका पाहायला भेटलाय. पियुष चेंडू खाली येतोय. दत्ताचं खातं खोललंय आणि धापलक आपण पाहिलं 61 धावा आहे. चेंडू बाकी असतील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकच. पुढील दोन्ही संघ तयार राहा. वेळ घ्यायचा नाहीये. हे खेळाडू बाहेर आले का आपण लाईनअप मध्ये आज जायचं. लक्षात ठेवा. दोन्ही संघ तयार राहा. बॅट्समन तयार राहा. हो जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. दणदणीत चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल. एक चेंडू मात्र बाकी असेल आणि धावफलक धावसंख्या आपण जर पाहिलं 65 धावा. अंतिम चेंडू आपण पाहिलं. अतिशय खऱ्या अर्थाने एक चांगला सामना पाहायला भेटलेला आहे. आता कोणाचा तरी पराभव होत असतो आणि येथे एक धाव 66 बनवल्या. दोन्ही संघाला लाख शुभेच्छा. आम्हीच पडणार सगळ्यांना भारी. 1 नंबर मध्ये येणार आमची बारी. सगळेच जण म्हणतात अष्टविनायक मित्र परिवार लय भारी. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिव झुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत. तत्पूर्वी जी काही वैयक्तिक पारितोषिक आहेत ती सुद्धा आपण या ठिकाणी देणार आहोत. मी स्वतः गोकुळ भाऊंना विनंती करेल आपण व्यासपीठावरती या आणि आपले शुभ हस्ते ती वैयक्तिक पारितोषिक सुद्धा आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात. ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात. साई दर्शन लॉजिस्टिकचे मावळे आम्ही. आम्हालाच अस्सल टायगर म्हणतात. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिव झुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक. या ठिकाणी वैयक्तिक पारितोषिक आपण देत आहोत. शिवा लंके आणि योगेश लंके या दोनही खेळाडूंना विनंती आहे. माननीय राजू शेठ झिंजाड साई दर्शन लॉजिस्टिक.